नवचेतना शिबिरासाठी गेल्या 2 दिवसापासून मी कार्यरत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित संघटनेचे सरचिटणीस सन्माननीय विजय भाऊ, ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश भाऊ, पालघर जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ, युवकांचे प्रमुख प्रदीप भाऊ, विद्याताई, या शिबिराच्या प्रमुख सीताताई, करीनाताई आणि सर्व आपल्या मागच्या ऑफिसचे प्रमुख सुहास भाऊ आणि सर्वांना आम्हाला जरा आपण जोरदार जरा घोषणा देऊ। श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे, शोषण में अत्याचार शोषण में अत्याचार कमाने वाला आएगा, कमाने वाला आएगा, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पलाट आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, वनजमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे, कोण म्हणतो देणार नाही, देण्याशिवाय जाणार नाही। बघा, मी एक संघटनेचा माझ्या गावातील लढा सांगणार आहे, पण सुरुवातीला मी संघटनेची जी पार्श्वभूमी, सुरुवातीच्या 1982 ला संघटना दहिसर गावामध्ये जन्माला आली आणि त्या संघटनेमध्ये सुरुवातीला वेठबिगारीच्या लढ्यावर संघटनेने विधायक संसदच्या मार्फत वेठबिगार मुक्तीचा लढा लढवण्याचा प्रयत्न केला, मोर्चाही काढला, परंतु संघटना असल्याशिवाय ही लढाई सर्वसामान्याला जिंकणं, देश मिळवणं, आपल्या अत्याचाराविरोधी लढणं हे शक्य नव्हतं, म्हणून आपली संघटना स्थापन झाली। अशा वेळी वेठबिगारीचं काम संघटना करत असताना सोबत किमान वेतनाचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा होता। त्यातील वसईतले जो आडण्याचा संप आहे 14 दिवस चालला, त्यानंतर संघटनेने अनेक लढाई दिले, त्याच्यामधला महत्वाचा लढा 84चा देपिवलीचा झेंडावंदन, देपिवलीचे वेठबिगार आणि अशातच संघटनेची वेगाने एकदम, कारण आपल्यासारखे आपले आई वडील आता त्यांची मुलं आहेत, जो दुसरी पिढी आहे, दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आपल्याला करायची, त्या दृष्टीने हा देपिवलीचा लढा होता अशी वाऱ्यासारखी संघटनेचं नाव वनवा पसरतो जंगलामध्ये, त्या पद्धतीने वनव्यासारखं नाव आपल्या संघटनेचं होत होतं। आणि त्याच वेळी खंबाळ्यामध्ये आपल्या संघटनेच्या लोकांनी खाल्लेला मार आणि जिंकलेली लढाई, गोंधाड्याचे वेठबिगार सांगता येतील भिवंडीतले, अशा अनेक वेठबिगारांचा प्रश्न चालू असताना हे वारे साधारणतः वाडे तालुक्यामध्ये पसरले आणि वाडे तालुक्यातील एक आजही त्याही वेळेस संघटनेत होता आणि आज हे असलेलं बुधावली गाव, आणि या बुधावली गावात माझं गाव जे जन्मस्थान गौरापूर, आणि गौरापूर गावामध्ये या संघटना आमच्या गावातील आजही आपल्या संघटनेमध्ये त्यांचं कुटुंब आहे, त्यांची मुलगी आपल्या बाल संघटनेत भारती भगवान भोईर म्हणून होती, काही जण ओळखत असतात, आताही ती आंबेडकर एरियामध्ये वाड्यामध्ये लग्न करून आहे, आणि तिच्या वडिलांनी भगवान कोंडू जाधव यांनी संघटना गौरापूर मध्ये आणली आणि संघटनेची मीटिंग लावली। या मीटिंग मध्ये संघटनेचे जो पुढाकार घेतला, आपल्यामध्ये किशोर भाऊ नाहीत परंतु आहेत ते आपल्या बोईसर मध्ये राहतात, दीपक दाक्षे यांनी पुढाकार घेऊन आणि असं भगवान कोंडू जाधव यांच्या दारासमोर वेठबिगारची मीटिंग चालू होती आणि वेठबिगारांचे जबाब घेण्याचं काम चालू होतं। ताई आपल्या संघटनेच्या विद्युताई, स्वतः विवेक भाऊ, त्यावेळेसचे भाऊ जे गाडी आणायचे ते आजही आपल्याकडे बघायला मिळेल, की राजदूत आपल्या वटीवर ठेवलेले आहे, ते आजही आपल्या संघटनेकडे आहे, त्या गाडीवर भाऊ आणि ताई यायची आणि ती मीटिंग चालू होती। आणि ती मीटिंग चालू असताना ताई, विद्युत ताई मीटिंग मधून उठल्या आणि घरामध्ये गेल्या, घरातून कसला तरी आवाज येत, छोट्या मुलाचा आवाज येत, आणि त्याही त्या भगवान कोंडू जाधवच्या घरामध्ये गेले, त्यांचं छोटं मूल धुळीमध्ये होतं। संघटनेची एवढी उर्मी लोकांच्या की अन्यायाला कंटाळलेला, अत्याचाराला त्रस्त झालेले लोक, तर त्या धुळीमध्ये असलेलं मूल, छोटं मूल होतं, झोपण्यासाठी धुळीत टाकलं होतं झोपायला, आणि ते मूल एक बोबड्या शब्दामध्ये बोलत होतं की या धुंदांची धुंद तू खोल दरीला, असं ते बोबड्या शब्दात बोलत होतं। आणि ते ताई आपल्या संघटनेच्या सन्माननीय आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक ताई सुद्धा ते ऐकलं आणि त्यानंतर
आपलं वेठबिगारीचं जबाब घेण्याचं, वेठबिगारीचे गुन्हे दाखल करायचं काम चालूच होतं आणि त्या वेठबिगारीच्या जे मालक होते त्याच्यामध्ये बरेच 2-3 तर माझे काकाच होते. परंतु मला एक प्रचंड विरोध होत होता. परंतु तो विरोधाला न जुमानता एक बाजूने मजूर आपले लढत होते, कुठल्याही लढाईला तयार होते. फक्त आपली तयारी, कार्यकर्त्यांची तयारी हवी होती, लढायला तयार होते. आजही तसंच आहे, लोक तयार आहे, लढायला तयार आहे. त्याप्रमाणे लोक लढायला कुठलाही भावने आदेश द्यायचा आणि त्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करायची अशी परिस्थिती होती. एक बाजूने मुक्तीचा जबाब घेणं, पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होत होते. परंतु एक बाजूने जी अडचण जी जाणवत की किमान वेतन, वसईला जे किमान वेतनाचा लढा झाला, दहिसरला झाला, आडण्याला झाला, तेव्हा फक्त आपली मागणी किती होती? 7 रुपये. परंतु वाड्याला जिथपर्यंत आपली संघटना पोहोचली तेव्हा सरकारी किमान होतं किती? 14 रुपये. परंतु प्रत्यक्ष माझ्या गावाला किती जात होतं? 7 रुपये. 14 रुपयासाठी एवढी भयानक लढाई करायला लागली. तर त्यावेळेस मजुरांची मीटिंग घेऊन गौरापूरला एक मामा भाच्याचं दगड आहे, तिथं मामा भाच्याचं मंदिर सांगतात. आज इथे दगड आहे, अजून मंदिर नाही. तिथं एक मीटिंग घेतली सर्वांनी की काही झालं तरी आपल्याला मजुरी पूर्ण 14 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे. मीटिंग घेतली. मी ठरवलं की मालकांच्या कामाला जायचं नाही, काही झालं तरी चालेल, उपाशी मारायची वेळ आली तरी चालेल, तेच करून जगायची पाळी आली तरी चालेल, पण किमान वेतन मिळलं पाहिजे याच्यासाठी ठरवलं आणि किमान वेतनाचा संप करायचा. परंतु एक त्यावेळेस अवनीचा सीझन होता, म्हणजे आपण शेतात भात लावतो सीझन होता. परंतु लोकांच्या घरी खायला काय नव्हतं. 1987 ची साधारणतः ही गोष्ट आहे. त्यावेळेस आपण ठरवलं आणि सगळ्यांनी त्यावेळी महिन्याचं जे वेतन असते अवनीच्या काळात 16 पायली तांदूळ आणि 100 रुपये दिले जायचे. 100 रुपयात 16 पायली तांदूळ आणि 100 रुपयात किती महिना काम करायचं? 1 महिना. आणि आपली त्यावेळेस मागणी होती, एक तर आम्हाला 14 रुपये मजुरी द्या 8 तासाची, नाही तर 30 पायली तांदूळ आणि 200 रुपये द्या अवनीच्या अंगात. परंतु त्याचा कुठलाही मानायला तयार नाही. म्हणून आपण काय आयडिया केली अगोदर, त्यांना न सांगता आपण आयडिया केली, जे 16 रुपये तांदूळ आणि 100 रुपये आहेत ते अगोदर पोटगी बोलायची. तेव्हा पोटगी घेतली अगोदर सर्व मजुरांनी आणि मग संप सुरू केला. हे आपल्याला खायला अडचण नव्हती. आणि संप सुरू झाला. संप सुरू झाल्यानंतर आपल्या घरी प्रत्येकाने ठरलं घरी कोणी जायचं नाही, तर त्या मामा भाचेच्या त्या मंदिराजवळ दगडांजवळ तिथंच बसायचं, तिथंच झोपायचं, घरी नाही जायचं. जिथपर्यंत आपल्याला आपल्या मजुरीचा हक्क मिळत नाही तिथपर्यंत जायचं. संप सुरू झाला. पहिला दिवस गेला, पण लोकांचा एवढा जोश होता की भयंकर जोश होता की कुठल्याही तयारीला लोक होते. लढायचं आणि जिंकायचं. लढेंगे जितेंगे, कमाने वाला खाएगा, लूटने वाला जाएगा. किमान वेतन मिळालाच पाहिजे अशा पद्धतीचा जोश लोकांचा होता. पहिला दिवस गेला. दुसरा दिवस उजाडला. मालक काय मानायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी मालकाने एक मीटिंग घेतली की या लोकांना काम द्यायचं नाही, या आदिवासी आपलं ऐकत नाही, यांना काम द्यायचं नाही आणि बाहेरच्या मजुरांना आणि कामावर लावायचं असा निर्णय घेतला. मग आपणही त्याच्या विरोधात इकडे मीटिंग घेऊन आपणही ठरवलं की आपण पण कामाला जायचं नाही, पेच पिऊन राहायचं. मग सगळ्यांकडे आपल्याकडे तर पैसा नाही. मग घरी आपल्या तेव्हा पोटग्याला जे तांदूळ दिले होते, आपण तांदूळ बोलतो तसे तांदूळ नव्हते, ते आरखंडा बोलतात. कणी तेव्हा त्या आरखंडा शब्द होता. तो आरखंडा थोडा थोडा प्रत्येकाच्या घरून जमवून आणि त्या देवा मामा भाच्याजवळ आणून त्याची पेच करून प्यायची. पण मालकाला हात जोडायचे नाही आणि मालकाचा माल मोडस पर्यंत काम करायचं नाही आणि मजुरी मिळेपर्यंत लढायचं हा निश्चय केला आणि पेच करून प्यायला सुरुवात केली. सर्व मजुरांची एकी घट्ट आणखी घट्ट एकी होत होती. आणि असाही आपण निर्णय घेतला की मालकाने जर हे केलंय तर आपण आपल्यातला मजूर जर एखादा चुकून कामाला गेला तर त्या मजुराला आपण जाऊन सांगायचं त्याला समजून आणि त्याला आपल्याला चुकून गेला म्हणून त्याच्या डोक्यावर शेंदूर टाकून आणि आपल्यात आणून त्याला बसवायचं. काही मालकांनी काय केलं होतं तर बाहेरच्या मजुरांना तेव्हा आपलं असं ठरलं की त्यांना समजून आणि त्यांनी दुसरीकडे कुठेतरी कामाला जावं, कारण आम्हाला तिथे मजुरी नाही मिळत म्हणून आम्ही काम बंद केलं हे समजावून सांगायचं असा निर्णय घेतला. परंतु तरीही मला 14 रुपये द्यायचेच नाही, तयार नाही. पण तिसऱ्या दिवशी
असा निर्णय झाला. जी शाळेत जाणारी मुलं होती त्या शाळेतल्या मुलांनी असा निर्णय घेतला की माझ्या आई वडिलाला मजुरी मिळत नाही, काम नाही, तर मग जगणार कसं, पोट कसं भरणार. म्हणून मुलांनी तिसऱ्या दिवशी शाळेत जायचं बंद केलं आणि सर्व शाळेतल्या मुलांनी संपात ज्या ठिकाणी मामाबाच्याचं जे मंदिराचं ठिकाण होतं त्या संपामध्ये सर्व शाळेची मुलं त्या संपात सहभागी झाली. आणि त्या दिवशी ठरवलं की प्रत्येक काही मालक जनावरावर जायला लागले. काही मजूर आणले त्यांना तर आपण परत पाठवलं पाहिजे. त्याच्यासाठी सर्व शेतावर, बांधावर, गावात मुलांच्या नेतृत्वात मी स्वतः त्या होतो. त्यावेळी माझं साधारणतः तुमचं जे वय आहे, आता तुम्ही काही 10वीची मुलं आहेत, 11वीची आहेत, 12वी, त्याप्रमाणे मी सुद्धा 11वी 12वीचं वय असेल माझं. त्यावेळी मी 11वीला असेल, 11वीला. त्यावेळेस त्या संपामध्ये त्या मुलांसोबत दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, साधारण चौथ्या दिवशी शेतावर, बांधावर मुलांसोबत मोर्चे काढले. आणि जो आपल्यातला चुकून मजूर असेल, त्याला आपण कामावर गेला असेल तर त्याच्या डोक्यावर सिंदूर आपटायचा आणि त्याला आणून आपल्याला समाविष्ट करायचा. अशा पद्धतीने आपली लढाई गावागावात, बांधावर, शेतावर चालू होती. आणि या लढाईचे पडसाद पूर्ण तालुक्यामध्ये, खेड्या पाड्यामध्ये पडत होते. कारण प्रत्येक ठिकाणी 7 रुपये मजुरी. प्रत्येकाला ही गरज होती, प्रत्येकावर अत्याचार होत होता, प्रत्येकाला गरज होती की लोकांची नजर आपल्या या संपाकडे होती, पोलिसांची होती, तहसीलदारांची पण आपल्याकडे होती आणि मालकांची पण होती. आणि चौथ्या दिवशी जेव्हा आपण पूर्ण शेता बांधावर जाऊन, एका गौरापूरला काही जणांना माहित असेल, पूल आहे, पुलाजवळ माल आहे, त्या मालामध्ये एक शंकर भानुशाली होता, मोठा मालक होता गौरापूर. आणि तो कोणी जनावरावर नाही, त्याच्या बैलावर कोण नाही जात, कामाला नाही कोण नाही जात, स्वतः त्या जनावरावर चालत होता. परंतु आपली छोटी मुलं होती ना, 2री 3री, काही पहिली 2री 3री 4थी, अशी 4थी मध्ये शाळा होती. आणि त्या मुलांनी त्यांना वाटला हा मजूरच आहे आणि मग त्याच्या डोक्याला सिंदर लावून आणि त्याला वडीत आणला. असा अरे मी बोलतो बाकी जनावरावर मी काय मजूर नाही, असे पण त्यावेळी घेतला. आणि 5व्या दिवशी मालकांचा मान उतरला आणि स्वतःहून मालक यायला लागत होते. कसं जायचं? संघटनेच्या पाया पडत, संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या, मजुरांच्या पाया पडत कसं जायचं? आयुष्यात दिमाग चोदवलेला, आयुष्यात दिमागगिरी वाढवलेली, आयुष्यात अत्याचार केलेला, लुटायचं काम केलेलं, मोठेपणा कमावलेला, परंतु मजुरांच्या पाया कसं पडायचं? मग मालकांचा पुढारी होता त्यावेळी मधू पाटील, तो बीजेपीचा मोठा पुढारी होता. आणि त्याला आणून आणि मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये तहसीलदार, पोलीस स्टेशनचा साहेब, त्यावेळीच मला आठवतंय रावले म्हणून साहेब होते, आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या संघटनेचे पदाधिकारी अशी मीटिंग झाली. आणि त्या मीटिंग मध्ये ठरलं आणि 14 रुपये किमान वेतन देण्याचं मान्य केलं. परंतु ते कसं आवनीचं काम तुम्हाला माहिती, बरेच जण आपले श्रमिकांची मुलं आपण आहोत. आवनीचं काम असतं हे अंगावरच असतं. परंतु मालकांनी कबूल केलं, 14 रुपये दिले आणि देऊन ते घोषणा करून फसले. तेव्हा पण एक नंतर पुन्हा एक लढण्याचा भाग झाला. 14 रुपये दिले, तयारी झाली. दुसऱ्या दिवशी आपले मजूर कामावर पण गेले. पण ठरलं काय? सकाळी 8 ते संध्याकाळी 5. म्हणजे आपण आवनी करताना काही मिनिट असतात, शिल्लक राहतात ना, ते जर रात्रीचे राहिले तर काय होतात? ते पामतात, बरोबर ना? पामतात, पती सांगतात का परत लावली तर ते राहत होते असं सांगतात. तर त्याप्रमाणे मालकांनी 2 दिवस करून पाहिलं, मालकांचं नुकसान व्हायला लागलं. आणि मालकांनी आणि आपण ठरवलं होतं की 5 वाजले का आपल्या गावामधली एकावर जबाबदारी दिली होती मजुरांनी. 5 वाजले का त्यांनी घंटा वाजवायची, जोरात मोठी घंटा होती. ती घंटा वाजवली का सगळे मजूर असं तसं काम टाकून जनावर पण टाक घरी. 5 वाजले का आपण त्याचे बांधलेले नाही. तशी कधी 2-3 दिवस चालली. नंतर मालक स्वतः पाया पडत आले. म्हणजे साधारण आपली आवनी 20, 15, 20, 25 दिवसाची असते. आणि जी आपली मागणी होती की 30 पायली तांदूळ द्या आणि 200 रुपये द्या, ही मागणी त्यांनी हात जोडून मान्य केली. आणि 30 पायली आणि 200 रुपये आवनीच्या सीझन मध्ये आपण 87 साली 14 रुपयांसाठी लढलो. आणि त्या संपामध्ये विशेषतः या छोट्या मुलांनी नेतृत्व केलं की आपल्या आई बापाला 14 रुपये मजुरी मिळत नाही, तिथपर्यंत शाळेमध्ये जाय, शाळा बंद केली जाय. पण ती जिद्द होती. आणि आपल्या ताईने जे बघितलेलं, मुलांच्या मध्ये किती ताकद असू शकते, छोटी मुलं काय करू शकतात, हे देशाचं भवितव्य बदलू शकतात. आणि ताईने वेगवेगळ्या जबाब घेताना त्या मुलाचा आवाज ऐकला होता, या दुर्दांची
सुंदर तू बोल दरवीला. त्याप्रमाणे इकडं वेठबिगारीची लढाई, इकडे किमान वेतनाची लढाई, आणि ती लढाई मुलांनी बापाला किमान वेतन मिळवायसाठी मुलांनी शाळा बंद केली जायची. आणि याच लढाईतून आपली बाल संघटना सुरू झाली. माझ्या गौरापूर गावापासून सुरू झाली आणि त्यानंतर अनेक लढे झाले. आपण वेठबिगारीचा लढा माझ्या काकांवर पण गुन्हे दाखल केले, वेठबिगार कायद्याखाली जेलमध्ये पण टाकले. परंतु खंबीरपणे बऱ्याचदा असं झालं होतं, मला माझ्या समाजाने वाळीत पण टाकलं होतं. विजयभाऊ साक्षी, विजयभाऊ बाळाराम भाऊनी येऊन तिथल्या PM होते, साहेब होते, आणि त्यावेळी माझ्यावर जो बहिष्कार टाकता येत अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि तरी आज खंबीरपणे आपण हे आहे उभा आहे आणि संघटनेमुळे आहे. त्यामुळं आपण संघटनेमुळे आपण मोठ्या वर्षात व्हावं लागेल. आणि तुमच्यासारखं असताना मी लढाई शिक्षणही चालू ठेवलं. आज तुमचं वय आहे 11वी 12वीचं वय, म्हणजे कारण तरुणांनी संघटना खांद्यावर घेतली पाहिजे. आणि हे सांगण्याचा लढाईचा उद्देश एकच आहे की अशा पद्धतीने आपले संघटनेचे कार्यकर्ते, आपले सभासद चिवट होते, आजही चिवट आहे. अजून आपल्याला चिवट राहायला लागेल. आपली संघटना अजून मजबूत करावं लागेल. नाही तर आपली संघटना नसली तर आपल्याला कोणी विचारणार नाही. आपल्याला जो मान सन्मान आहे तो संघटनेमुळे आहे, कोणी विसरू नये. त्यामुळे प्रत्येकाने आपले पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. मला तरुण मुलं आहात, शिक्षण घेता, आपण जरी काही पोलीस ट्रेनिंगच्या पण पुढे आहे, करीनासारखे अजून आहेत 2-3, त्यांनी हे केलं पाहिजे. परंतु आपल्यासारख्या गरीबावर जिथं जिथं अन्याय होईल तिथं आपली नजर असली, आपण पोलीस जरी कुठल्या खात्यात कामाला लागलो तरी आपली नजर शेवटच्या माणसावर असली पाहिजे. आम्ही त्याला न्याय मिळवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही नक्कीच करा. या 5 दिवसाच्या प्रशिक्षणातून आपल्याकडं आपले बाल संघटनेबद्दल सविस्तर आणखी माहिती विजयभाऊ देणार आहे. जिंदाबाद. धन्यवाद.